जिथे अन्याय तिथे आमचा आवाज, अत्याचाराचा प्रतिकार. हिंदवी न्यूज. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील रांजणगाव येथे सामाजिक कार्यकर्ते सोनू भैया उर्फ मझहर अली यांच्या 35व्या वाढदिवसानिमित्त उत्साहपूर्ण वातावरणात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी राजकीय, सामाजिक आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थित राहून सोनू भैया यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत त्यांच्या पुढील सामाजिक वाटचालीस शुभेच्छा व्यक्त केल्या. कार्यक्रमाला जिल्हा परिषद सदस्य अमोल लोहकरे, कृषी उत्पन्न बाजार समिती सदस्य दीपक बडे, उपसरपंच भीमराव कीर्तीकर, अविनाश पिंपळे, उद्योजक अमर तरटे पाटील यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. तसेच पंढरपूरचे सरपंच अख्तरभाई यांनी विशेष उपस्थिती लावत सोनू भैया यांना पुष्पगुच्छ देऊन वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी उपस्थित मान्यवरांनी सोनू भैया यांच्या सामाजिक कार्याचा गौरव करत समाजातील विविध उपक्रमांमध्ये त्यांनी केलेल्या योगदानाचे कौतुक केले. आगामी काळातही त्यांनी समाजहिताची कामे अशाच जोमाने सुरू ठेवावीत अशा शुभेच्छा मान्यवरांनी व्यक्त केल्या. वाढदिवसानिमित्त केक कापून आनंदोत्सव साजरा करण्यात आला. उपस्थितांनी एकमेकांना शुभेच्छा देत उत्साहपूर्ण वातावरणात कार्यक्रम पार पडला. मित्रपरिवार, समर्थक आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून सोनू भैया यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला. या कार्यक्रमामुळे रांजणगाव परिसरात आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून वाढदिवसानिमित्त उपस्थित सर्व मान्यवरांचे सोनू भैया यांनी आभार मानले. सदस्य कृषी उत्पन्न बाजार समिती डायरेक्टर यांनी दीपक बडे यांनी सोनू यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा द्यावा ही मी त्यांना विनंती करतो. नमस्कार, हिंदवी न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आज या ठिकाणी सोनू भाऊ यांचा 35वा वाढदिवस मोठ्या उत्साहात फटाक्याच्या आतिषबाजीत तसेच राजकीय पुढारी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आलेले आहेत. तसेच आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. काय सांगाल भैया, आज यांचा वाढदिवस आहे तर आज यांच्या वाढदिवस मध्ये सर्व विविध पक्षाचे लोक आज यांना येऊन शुभेच्छा दिलेत. हा परिसरचे जिल्हा परिषद सदस्य अमोल भाऊ लोकरे, माजी पंचायत समिती सदस्य, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक दीपक भाऊ बळे, हे परिसर के उपसरपंच शरद कीर्तिकर दाजी, ये परिसरचे युवा नेते तौफिक पठाण, युवत ग्रामपंचायत सदस्य, माझे सोबत माझे बंधू आलेले पंढरपूरचे पंचायत समिती सदस्य सय्यद मुन्नाभाई आणि सोनू भाऊवर प्रेम करणारे हा परिसरचे सर्व युवा पिढी आज त्यांना शुभेच्छा दिली. आणि आज त्यांच्या मित्र परिवारामध्ये खूप मोठ्या प्रमाणावरती आनंद आहे. आणि निश्चित आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त एवढे मोठे लोक उपस्थित राहिले. आणि सोनू भाऊची इच्छा आहे हा रांजणगावची वार्ड क्रमांक 6 मध्ये ग्रामपंचायत सदस्य पदावर त्यांना निवडून यायचं आहे आणि ते उभं राहणार आहे. निश्चित एवढे लोक उपस्थिती बघून आणि माझ्या अभ्यासानुसार सोनू भैया हे वेळेस ग्रामपंचायत मध्ये झाल्याशिवाय राहणार नाही. 100% ते निवडून येतील. कारण की हे वार्डचे जे परिसरचे जे लोक आहेत त्यांच्या सोबत मनापासून आहे
आणि सोनू भाऊचा हा परिसर मध्ये खूप मोठ्या प्रमाणावरती महिला आघाडी असो, गरीब विद्यार्थी असो, सगळ्यांसाठी ते कटिबंध आहे आणि त्यांच्या सेवासाठी ते उभे असतात. पोलीस स्टेशनची कुठलची अडचण आली तर पंढरपूरच्या विभागामध्ये अडचण आली ते मला फोन करून त्यांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करून घेतात आणि असेच माझे सारखे त्यांचे मित्र हा पंचकृषीमध्ये सगळे आहे. त्यांच्या माध्यमातून हा रांजणगावचे लोकांचे समस्या ते सोडवतात. निश्चित हे वेळेस ते ग्रामपंचायतला निवडून जाणार अशी मी तुम्हाला गवाही देतो आणि त्यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देतो. तसेच या परिसरातले तोफिक पाटण सुद्धा आपल्या समोर आहेत. आज सोनूभाईचा वाढदिवस आहे, या निमित्त आपण काय सांगणार आहात? सोनू भैया हे नक्कीच भविष्यामध्ये एक मोठे समाजसेवक असो किंवा ग्रामपंचायत रांजणगाव वार्ड क्रमांक 6 मधून निवडून आल्यानंतर ते त्यांचे कार्य असतील त्या कार्यांना जनतेचा सलाम असणार आहे हीच त्यांच्याकडून अपेक्षाही आम्ही ठेवतो. आणि लोकांनी जी अपेक्षा सोनू भैयाकडे मागून घेतली किंवा सोनू भाऊकडे त्यांनी जो लक्ष दिला की हा माणूस असा आहे की जो जनतेचे काम करू शकतो, असं जनतेने निवडून दिलेला हा ग्रामपंचायत सदस्य आमच्या नजरेने जर पाहिलं तर असं वाटतंय. आणि पुढील वाटचालीस सोनू भैयांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि त्यांच्या या 35व्या जन्मदिवसानिमित्तही त्यांना शुभेच्छा देतो. तसेच आपला आज ज्याचा वाढदिवस आहे आपण त्यांच्याकडे जाणार आहे सोनू भैयाकडे. सोनू भैया, आपला 35वा वाढदिवस आहे. या ठिकाणी सगळं राजकीय टीम तुमचे पहिले मित्रच आहे, त्यांच्याकडून अपेक्षा आहे की तुम्ही ग्रामपंचायत सदस्य व्हावं, तर याविषयी आपली काय प्रतिक्रिया आहे? सब लोग इतना भरोसा कर रहे हैं तो इंशाअल्लाह ताला उनको सही साबित करके बताऊंगा. जो मेरे से उम्मीद लगा के बैठे गाँव अपने जो महल्ले में, तो इंशाअल्लाह उनको खरा उतर के बताऊंगा. तसेच या ठिकाणी जे वाढदिवसानिमित्त आलेले आहेत त्यांचे आपण कशा पद्धतीने आभार मानणार आहात? बहुत बहुत दिल से शुक्रिया अदा करता हूँ. इतना प्यार मेरे को दिल से करे सबने, तो इंशाअल्लाह ताला उनका प्यार हमेशा बरकरार रखूंगा और उनके कने जनता का सेवक बोल के उनके साथ में हमेशा खड़ा रहूंगा. आपण पाहत होता हिंदवी न्यूज. मी छत्रपती संभाजीनगर अक्षय ढोले. या ठिकाणी सोनू भैयाचा वाढदिवस या हिंदवी न्यूजच्या माध्यमातून आपण पाहू शकता. जिथे अन्याय तिथे आमचा आवाज, अत्याचाराचा प्रतिकार. हिंदवी न्यूज.